महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत काही नगरसेवकांचा वाद झाला। त्यावेळी वापरण्यात आलेले शब्द चुकीचे आहेत। सभागृहात महिला सदस्य असल्याचं भानही काही जणांना नव्हतं, त्यामुळे संबंधित नगरसेवकाला निलंबित करावं अशी मागणी हिंदू एकता आंदोलनाच्या वतीने महापौर रुपाराणी निकम यांच्याकडे करण्यात आली। बुधवारी झालेल्या महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत शिवसेनेचे गटनेते शारंगधर देशमुख आणि राष्ट्रवादीचे गटनेते आदिल फरास यांच्यात जोरदार वाद झाला। एकमेकांचा एकेरी उल्लेख करत शड्डू ठोकत बघून घेण्याची भाषा वापरण्यात आली। अशा प्रकारातून महापालिका सभागृहाचा अवमान होतोय, तर महायुतीची नाचक्की होतीये। या पार्श्वभूमीवर हिंदू एकता आंदोलनाच्या दीपक देसाई, विलास मोहिते, अनिरुद्ध कोल्हापुरे आणि गजानन तोडकर यांनी महापौर रुपाराणी निकम यांची आज भेट घेतली। उर्मट वर्तणूक असलेल्या लोकप्रतिनिधींना तातडीनं निलंबित करावं, महापालिकेच्या सभेचं थेट प्रक्षेपण व्हावं, त्यातून सभागृहात राडा कोण करतंय हे शहरवासियांना दिसून येईल, अशा मागण्या करण्यात आल्या। त्याबद्दलचं निवेदन महापौर रुपाराणी निकम यांना देण्यात आलंय।